जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आज आपण क्वालिटीच्या PIQ आणि थीम बेस सिरीजचा चौथा लेक्चर बघत आहोत, ज्याचं नाव आहे फंडामेंटल राईट. ठीक आहे. मी घुले सर मंथन IAS मध्ये तुमचं स्वागत करतो. आजचा आपला जो टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा आहे, परंतु एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तो सोपा आहे. का सोपा आहे? डिस्क्रिप्टिव्हसाठी आपल्याला तो खूप महत्त्वाचा आहे, पण प्रिलिम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला तो खूप सोपा आहे. का सोपा आहे? कारण की आपल्याला त्यांनी फक्त आणि फक्त कलमवरच क्वेश्चन विचारले. म्हणजे तुम्ही जर 12 ते 35 कलम केले तर तुम्हाला मूलभूत हक्काचे सर्व प्रश्न प्रिलिममध्ये सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे. चला आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. म्हणजे आपली जी याची थीम राहणार आहे ती एकच थीम राहणार आहे, कलम. किती? 12 ते 35. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मूलभूत हक्कामध्ये काहीच करायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला ना केस लॉज करायचे ना अदर एनी डॉक्ट्राईन्स करायचे, काहीच करायची गरज नाही. ठीक आहे. मुख्यसाठी मात्र ते आपल्याला लागणार आहे, कारण ते आपल्याला केस लॉज एक्झाममध्ये लिहावे लागते. बरोबर आहे. आणि डॉक्ट्राईन्सचा पण तुम्हाला उल्लेख करावा लागेल, जसं की डॉक्ट्राईन ऑफ बेसिक स्ट्रक्चर, डॉक्ट्राईन ऑफ सेव्हिरॅबिलिटी वगैरे वगैरे. ठीक आहे. इथे तुम्हाला ती गोष्ट करण्याची गरज नाही. बघा, कंबाईनच्या प्रिलिममध्ये थोडे हार्ड क्वेश्चन्स आहेत, पण राज्यसेवा प्रिलिममध्ये मात्र खूप सोपे प्रश्न आहेत. म्हणजे हा कॉन्ट्रास्ट आहे, पण गरजेचा आहे आपल्याला समजण्यासाठी. म्हणजे आपण वेग काहीतरी वाचत बसायचं नाही, असं माझं म्हणणं आहे. जे लागते ना तेवढं करा, प्रिलिम पास व्हा. मेनसाठी जे लागते ते पुन्हा अजून करा. म्हणजे आपली परीक्षा आपल्याला सोपी करायची, जी अवघड. कळतंय? परीक्षा तर सोपी नाही, पण तिला आपल्याला अवघड ठेवायचं नाही, तर सोपं करायचं. त्यासाठीच आपण ही सीरीज केलेली, जे तुम्हाला फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजे. फक्त याचं एकच आहे, की तुम्ही आम्हाला मोटिवेट करा, लाईक करून, शेअर करून आणि सबस्क्राईब करून. जेणेकरून आम्हाला जे मोटिवेशन मिळतं ना, त्या मोटिवेशनमुळे आम्हाला जे कंटेंट आम्ही तुमच्या पुढे आणत आहोत ना, ते आम्हाला खूप फास्टली आणि खूप एनर्जेटिकली आणण्यासाठी काय होईल? मदत होईल. ठीक आहे. चला आपण स्टार्ट करूया. आता बघा, आपण भाग 1 ची सुरुवात पाहिली हरप्पा, भाग 2 ची पाहिली गुरुकुल पद्धत. तर भाग 3 ची जी सुरुवात होते ती होते बघा, प्रभू रामचंद्र, प्रभू लक्ष्मण आणि माता सीता यांच्या चित्राने. समजतंय? म्हणजे भाग 3 ची सुरुवात कशाने होते? प्रभू रामाच्या, सीतेच्या आणि लक्ष्मणाच्या चित्राने होते. तर आपलं जे भाग 3 आहे आणि कलम 12 ते 35 आहे, हे आपलं मूलभूत हक्क आहे. आणि आपण मूलभूत हक्क कोणाकडून घेतले? तर आपण मूलभूत हक्क घेतलेले आहेत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाकडून. त्याला आपण शॉर्टकटमध्ये अमेरिका किंवा USA म्हणतो. ठीक आहे. तर चला, आता मूलभूत हक्काचा अर्थ काय आपण समजून घेऊया. बघा, समजणं परीक्षेला तर असा डायरेक्ट प्रश्न येत नाही. ठीक आहे. ओल्ड जी राज्यसेवा होती त्याच्यामध्ये ते प्रश्न आलेले आहेत, पण आपल्या प्रिलिम पॉईंट ऑफ व्ह्यू ते प्रश्न आलेले नाही. ठीक आहे. आता बघा, मूलभूत हक्कांना मूलभूत हक्क का म्हणतात? कारण की ते संविधानामध्ये नमूद आहे आणि संविधान हा देशाचा मूलभूत कायदा असतो. मग जे हक्क संविधानात नमूद असतात त्याला मूलभूत हक्क म्हणायचं. कारण की का? मूलभूत कायदा कोणता आहे देशाचा? संविधान. ठीक आहे. दुसरा पॉइंट जो आहे ते न्यायप्रविष्ट असतात. न्यायप्रविष्ट असतात म्हणजे काय? जर मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं तर ते पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही न्यायालयामध्ये जाऊ शकता, दाद मागू शकता. आणि तिसरं आहे, ते जे असतात ते बंधनकारक असतात. म्हणजे काय? सरकारवर पण बंधनकारक आहेत आणि काही बाबतीमध्ये खाजगी व्यक्तीवर पण बंधनकारक आहेत. म्हणून ते मूलभूत हक्क आहेत. आपले बाकीचे पण अधिकार असतात, पण सर्व हक्क, सर्व अधिकार हे मूलभूत अधिकार नसतात. हेच मूलभूत अधिकार असतात जे तुम्ही न्यायप्रविष्ट असू शकतात. आता आपण त्याला क्लासिफाय केलेले आहे बघा, सिंपलमध्ये. ठीक आहे. आता बघा, पहिलं कलम 12. ठीक आहे. कलम 12 मध्ये काय? राज्याची व्याख्या. आपण त्याला डेफिनेशन ऑफ स्टेट म्हणतो. म्हणजे आता ही मुळामध्ये राज्य का त्यांनी दिलं, तर राज्य म्हणजे काय हे तुम्हाला समजलं पाहिजे. कारण की मूलभूत हक्क कोणाच्या विरोधात असतात? मेनली राज्याच्या. तर राज्यानं जर तुमच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन केलं तर तुम्हाला पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी तर तुम्हाला न्यायालयात जायचं. तर तुम्हाला पहिली गोष्ट कळाली पाहिजे, तर राज्य आहे की नाही. म्हणून कलम 12 मध्ये कशाची व्याख्या दिलेली आहे? राज्याची. कलम 13, मूलभूत हक्काशी विसंगत कायदे काय होतील? अवैध होतील. लॉ इनकन्सिस्ट विथ फंडामेंटल राईट इज वॉइड. म्हणजे काय? संसदेने, कार्यकारी मंडळानं जर एखादा कायदा केला आणि तो मूलभूत हक्काशी विसंगत असला तर तो रद्द होतो, अवैध होतो. ठीक आहे. कलम 14,
कायद्यापुढे समानता आणि कायदे समान संरक्षण. इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. म्हणजे काय? कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि समान परिस्थितीत समान कायदा समान पद्धतीने लागू आहे. ठीक आहे. कलम 15, 5 कारणांना भेदभाव करण्यास मनाई. धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या 5 कारणावरून राज्य कोणत्याही व्यक्तीवर भेदभाव करणार नाही. ठीक आहे. 16 सॉरी, आता हे जे आहेत 14, 15, 16, 17, 18 हे समानतेचे हक्क आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एवढं जरी कळालं तरी सफिशियंट. सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी. ठीक आहे, म्हणजे सोप्या शब्दात आपण काय म्हणू शकतो, जे गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट आहे, आपण जे तुम्ही ज्याच्यासाठी तयारी करत आहात त्यामध्ये सर्वांना समान संधी आहे. आणि इथं जे 5 कारणांना भेदभाव होता तिथं 7 कारणांना भेदभाव होणार नाही. धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान, कुळ आणि आदिवास हे 2 पॉईंट तिथे वाढलेले आहेत. कशामध्ये? कलम 16 मध्ये. म्हणजे 7 कारणानं, इथं 5 कारणांना भेदभाव होणार नाही, इथं 7 कारणांना भेदभाव होणार. ठीक आहे. कलम 17, अस्पृश्यता नष्ट करणे, ॲबोल्युशन ऑफ अनटचॅबिलिटी. जे बाटसाट असतो, ठीक आहे, किंवा छाटछू असते, ठीक आहे, की तुम्ही मला स्पर्श करू नका, अस्पृश्य आहात तुम्ही वगैरे वगैरे, ते ॲबोल्युशन करणं कलम 17 मध्ये सांगितलेलं. ठीक आहे. कलम 18 जे असतं ते पदव्या नष्ट करणं, ॲबोल्युशन ऑफ टायटल्स. म्हणजे काय? राजाधिराज, महाराज, रावसाहेब, दिवाणे बहादूर वगैरे वगैरे ह्या पदव्या आता राज्य देणार नाही, तुम्ही आम्ही देऊ शकतो. ठीक आहे, तुम्ही मला महाराजाधिराज महाराज असं म्हणू शकता, नो प्रॉब्लेम, पण सरकार मला तसं म्हणू शकणार नाही. का नाही म्हणू शकत? कारण की संविधानाचं कलम 18 सांगते की पदव्या द्यायच्या नाही. ठीक आहे. नेक्स्ट, स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22 मध्ये. ठीक आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो स्वातंत्र्य. ठीक आहे, फ्रीडम. ठीक आहे. आता कलम 19, 6 स्वातंत्र्याचा हक्काचं संरक्षण आहे. ठीक आहे, 6 प्रकारचे हक्क ते आपल्याला मिळणार आहेत. 20 मध्ये गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्याच्या संरक्षण आहे. ठीक आहे, तुम्हाला कोणी विनाकारण गुन्हा किंवा दोषी ठरवणार नाही. 21 आहे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. ठीक आहे, हे बघा आपल्याला इथं डिटेलमध्ये शिकायचं नाही. तुम्ही म्हणाल सर फास्ट का घ्यायले? कारण की आता बघा, मी तर 19 कलम 2-2 दिवस 3-3 दिवस, कलम 13 4-4 दिवस शिकवतो. ठीक आहे, का तर ते राज्यसेवेच्या डिस्क्रिप्टिव्हला लागतं, पण आपल्या प्रिलिमला तसे प्रश्नच नाही आले, त्यामुळे आपल्याला त्याला जास्त शिकायचं का? नाही शिकायचं. आता याचे जे मधले जे पॉईंट्स आहेत ना, ते क्वेश्चनच्या वेळेस मी तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य. 21 आहे शिक्षणाचा हक्क. 22 अटक आणि स्थानबद्धतेविरुद्ध संरक्षण. ठीक आहे. आता शोषणाविरुद्धचा हक्क आहे 23 ते 24. 23 काय सांगते? माणसाचा अपव्यापार आणि वेठबिगारी याला मनाई. अपव्यापार म्हणजे ट्रॅफिकिंग. ठीक आहे, ह्युमन ट्रॅफिकिंग आली त्याच्यामध्ये, फॉर प्रोस्टिट्यूशन, फॉर लेबर, फॉर स्लेव्हरी या टाईपमध्ये. आणि वेठबिगारी म्हणजे बिना वेतन काम करून घ्यायचं. ठीक आहे. कलम 24. ठीक आहे, कारखाने इत्यादी ठिकाणी बाल कामगाराला काय आहे? काम करण्यास बंदी आहे. म्हणजे सोप्या शब्दात तुम्ही काय शकता? बाल कामगार नाही चालणार. ठीक आहे. आता धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क बघा 25 ते 28. ठीक आहे, यावर आपला आयोग भरपूर वेळेस प्रश्न विचारतो. ठीक आहे. 25 काय सांगतं? सद्सद्विवेक बुद्धीने वागण्याचे आणि मुक्तपणे धर्माचे पालन, आचरण आणि प्रचार करण्याचं स्वातंत्र्य. तुमच्या बुद्धीला पटलं तर, लोकांना सांगितलं म्हणून नाही. ठीक आहे. 26 बघा, ह्या सगळ्या गोष्टी करू शकता, यामध्ये धर्मांतर येत नसते. ही बाब तुम्ही समजून घ्या. ते सद्सद्विवेक बुद्धीनं झालं तर ओके, बळजबरी झालं तर ते मान्य नाही. धार्मिक व्यवहाराचे व्यवस्थापन करायचं म्हणजे काय? मॅनेजमेंट ऑफ, त्याला आपण काय रिलिजियस अफेअर्स किंवा मॅनेजमेंट आपण असं म्हणू शकतो. म्हणजे एखादा गुरुद्वारा आहे, मंदिर आहे, मस्जिद आहे, चर्च आहे, तर याचं व्यवस्थापन त्याच धर्माचे लोक करणार. आपण म्हणू शकत नाही की धर्मानुसार भेदभाव आहे. ठीक आहे. कर न देण्याचे स्वातंत्र्य. आता कर न देण्याचं म्हणजे काय? सोप्या शब्दामध्ये तर सिंपल, तुमचा जो कर आहे ना, तो एका धर्माच्या उत्कर्षासाठी, वाढीसाठी सरकार वापरू शकत नाही. समजते? त्याला म्हणायचं कर न देण्याचं स्वातंत्र्य. म्हणजे कर द्यायचा म्हणजे टॅक्स नाही द्यायचा. आपल्या टॅक्सच्या पैशातून सरकारने एकाच धर्माचं काय नाही केलं पाहिजे? संगोपन वाढ नाही केली पाहिजे. तो सर्व धर्मासाठी वापरू शकतो. ठीक आहे. धार्मिक शिक्षणात सहभागी न होण्याचं स्वातंत्र्य. आता समजा एखादं स्कूल आहे, कॉलेजेस आहेत, समजा गव्हर्नमेंट आहे, सेमी गव्हर्नमेंट आहे, तर तिथे पहिली तर रिलिजियस प्रॅक्टिस होणार नाही.
पण एखादी प्रार्थना वगैरे झाली तर तिथल्या विद्यार्थ्यांना फोर्सफुली तुम्ही पार्टिसिपेट करायला लावायची गरज नाही. त्याची इच्छा असेल तर भाग घेईल, नाही तर नाही घेईल. हां, धार्मिक जे संस्था असतात तिथे मात्र धार्मिक शिक्षण तुम्ही देऊ शकता. आता आपण बघू सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क 29 आणि 30. ठीक आहे, हे पण महत्वाचं आहे. ठीक आहे. 29 काय सांगतं? अल्पसंख्याकाच्या हिताचे संरक्षण. अल्पसंख्याक आपल्या संविधानामध्ये 2च दिलेले आहेत बघा, रिलिजियस आणि लिंग्विस्टिक, म्हणजे धार्मिक आणि भाषिक. ठीक आहे, व्याख्या वगैरे काही दिलेली नाहीये. ठीक आहे. कलम 30 शैक्षणिक संस्थाविषयक अल्पसंख्याकाचा हक्क, म्हणजे जेवढे जेवढे अल्पसंख्याक आहेत, भाषिक असेल किंवा धार्मिक असेल, यांना स्वतःच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार कलम 30 न आपल्या संविधानानं त्यांना दिलेला आहे. ठीक आहे. आता घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार, हे पण महत्वाचं आहे, भरपूर वेळेस प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कलम 32चा आश्रय घेऊन सुप्रीम कोर्टात जाता येतं आणि 226चा घेऊन हायकोर्टात जाता येतं. पण आता इथे जे बोलत आहोत आपण फक्त सुप्रीम कोर्टाचं बोलत आहोत. ठीक आहे, हायकोर्टाचं नाही. ठीक आहे. तर या रिट्सला, याला रिट्स म्हणायचं, हे लक्षात घ्या, याला रिट्स म्हणतात. ही जी रिट्स आहेत त्याला मराठीत आपण प्राधिलेख म्हणतो. हे 5 प्रकारचे असतात: हेबियस कॉर्पस, मॅन्डामस, प्रोहिबिशन, सर्सररी आणि क्यू वॉरंट. मराठीमध्ये तुम्हाला इथे मी लिहून दिलेलं आहे बंदी प्रत्यक्षीकरण, म्हणजे अटक झाल्यानंतर 24 तासाच्या आत न्यायाधीशापुढे किंवा न्यायालयापुढे हजर करणे. परमादेश म्हणजे एखाद्याचं व्यक्तीचं मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं तर ते पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी न्यायालय आदेश देतं ज्यांनी उल्लंघन केलं त्यांना. प्रतिषेध आणि उत्प्रेक्षण कसं आहे, तर हे मेनली न्यायालयाच्या संदर्भात, ते मुख्यतः म्हणतो, थोड्या दुसऱ्या पण याला तो लागू होतं. शॉर्टकटमध्ये जर सांगायचं झालं, एखादं वरिष्ठ न्यायालय आहे आणि कनिष्ठ न्यायालय. तर वरिष्ठ न्यायालय म्हणजे आपण पकडूया जिल्हा न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय म्हणजे तालुका न्यायालय, असं आपण समजूया. तर आपल्याला, तुम्हाला माहिती आहे की फाशीची शिक्षा कमीत कमी जिल्हा न्यायालय देऊ शकतं. जर फाशीची शिक्षा तालुक्याचं न्यायालय द्यायला म्हणजे त्याला अधिकार आहे का? नाही. तर जिल्हा न्यायालय त्याला काय करतं? थांबवतं ती शिक्षा देण्यापासून. त्याला म्हणायचं प्रतिषेध. आणि चुकून जर शिक्षा दिलीच तर त्याला ते क्युअर करतं. म्हणजे काय? दिलेली शिक्षा रद्द करून तो खटला स्वतःकडे वर्ग करून नव्यानं सुनावणी देतं. त्याला म्हणायचं उत्प्रेक्षण. म्हणजे हे क्युरेटिव्ह आहे, हा प्रिव्हेंटिव्ह आहे, असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. अधिकार प्रचा म्हणजे तुम्हाला तो अधिकार नाही, तुमची ती पात्रता नाही, तुम्ही त्या पदावर बसत आहात आणि लोकांचे जर उल्लंघन करत असतात मूलभूत हक्काचे, तर कोर्ट तुम्हाला विचारतं बाय व्हॉट ऑथॉरिटी. ठीक आहे, कोणत्या अधिकाराने तू त्या खुर्चीवर बसलास आणि मूलभूत हक्काचं उल्लंघन करतो. ठीक आहे. याच्यावर काही प्रश्न आलेले नाहीत. ठीक आहे. ऍटलिस्ट 31 वर तरी प्रश्न नाही आलेला. ठीक आहे. 31 हे काय सांगतं? मालमत्ता अधिकरणासंबंधी कायद्याला संरक्षण. 31B काय सांगतं? काही कायद्यांना आणि नियमांना मान्यता. 31C काही मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणी कायदेशीर संरक्षण. आपल्याला माहिती आहे जेव्हा 14 येतं, आपण जे म्हणतो ना 31C वगैरे, तसं आहे. ठीक आहे. 33 बघा, हे जे आहे ते सशस्त्र बल आणि लष्करी कायद्यासाठी आहेत. या भागाद्वारे प्रदान केलेले हक्क, म्हणजे हे भाग म्हणजे कोणता? भाग 3. हक्क सेना इत्यादींना लागू करताना त्यामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. म्हणजे आपल्याला जे मूलभूत हक्क लागू होतात ना, जशाच तसे मूलभूत हक्क आर्म फोर्सेस, पोलीस यांना लागू होत नाहीत. थोडे बदल करून त्यांना लागू होतात. उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपण बंद वगैरे करू शकतो. मूलभूत हक्क नाही, पण आपण प्रोटेस्ट वगैरे करू शकतो. तर पोलीस प्रोटेस्ट वगैरे करू शकत नाही. सिनियरिटीच्या विरोधात, म्हणजे ओबे ऑर्डर करायला ते डिनाय नाही करू शकत वगैरे वगैरे. ठीक आहे. कलम 34 बघा, लष्करी कायदा, त्याला आपण ठीक आहे मार्शल लॉ म्हणतो. अंमलात असताना या भागाद्वारे प्रदान केलेल्या हक्कावर निर्बंध. म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये कायदा सुव्यवस्था जर खूप बिघडली आणि काठीला काठीनं, दंडाला दंडानं उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला काय लावावा लागतो? मार्शल लॉ लावावा लागतो. आणि जेव्हा मार्शल लॉ लागतो तेव्हा तो जो क्षेत्र आहे त्यामध्ये मूलभूत हक्कावर निर्बंध येतात. आपल्यावर, आपण तिथे राहतो, सिव्हिलियन्सवर सुद्धा, आणि तिथले न्यायालय पण तात्पुरते सस्पेंड असतात. ठीक आहे. कलम 35 बघा, मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. इतर राज्यात विधिमंडळाला तो अधिकार नाही. ठीक आहे. हे झालं आपलं
12 ते 35 कलम आणि त्याचं एक्सप्लेनेशन. चला आता आपण PIQs बघूया. ठीक आहे, PIQ पण सोपे आहेत बघा. आता याच्यामध्ये काही गोष्टी असेल तुम्हाला मी ते समजून सांगतो. ठीक आहे, आता 22 मध्ये प्रश्न आला, म्हणजे 23, 24, 25 या 3 वर्षामध्ये प्रश्न आला नाही असं आपण म्हणू शकतो. विभागीय खटल्यासह डिपार्टमेंटल प्रोसिडिंग्स, कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही किंवा एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. आता हे जे आहे ते तुमचं कलम 20 आहे, बरोबर आहे. 20(1), 20(2), 20(3). ठीक आहे, नो रेट्रोस्पेक्टिव्ह लॉ, नो डबल जिओपार्डी आणि नो सेल्फ इन्क्रिमिनेशन असे आपले 3 सब क्लॉज आहेत. ठीक आहे, तर हे जे आहे ते काय म्हणतं, दुहेरी शिक्षा नाही. पण एक लक्षात घ्या, दुहेरी शिक्षा फक्त न्यायालयाच्या शिक्षेला काय असते, नसते. विभागीय चौकशी किंवा विभागीय शिक्षेच्या विरोधामध्ये डबल जिओपार्डी तुम्हाला यूज करता येत नाही. म्हणजे काय, आता तुम्हाला उदाहरण देतो. मुकबल हुसेन नावाची केस आहे फेमस. तर मुकबल हुसेन काय होता, विदेशातून काय करतो, गोल्ड आणतो आणि तो गोल्ड आणल्यानंतर डिस्क्लोज करत नाही कस्टम अथॉरिटी पुढे आपल्या मुंबईला. मग कस्टम अथॉरिटी काय करते, ते सगळं सोनं वगैरे जप्त करून घेतं आणि जप्त करून त्याच्यावर केस पण दाखल करतं. मग तो न्यायालयात जातो कलम 20(2) चा आश्रय घेऊन की डबल जिओपार्डी, मला दुहेरी शिक्षा व्हायली, माझं तर सोनं ऑलरेडी काय केलेलं आहे, जप्त केलेलं, मग आता मला न्यायालयात पुन्हा शिक्षा का द्यायलेत. तर न्यायालय काय म्हणलं की अरे बाबा, डबल जिओपार्डी ते न्यायालयीन शिक्षेच्या विरोधात आहे, विभागीय शिक्षेच्या विरोधात नाही. म्हणजे काय, कस्टम जे झाला तो डिपार्टमेंट झाला, न्यायालय नाही झालं. आणि कलम 20(2) कशासाठी आहे, न्यायालय. आता तुला आम्ही जर एकदा शिक्षा दिली तर याच गुन्ह्यासाठी तुम्हाला पुन्हा शिक्षा देणार नाही, पण डिपार्टमेंटची शिक्षा अलग, आमची शिक्षा अलग. म्हणून पहिलं वाक्य चुकीचं आहे, विभागीय खटला नाहीये. ठीक आहे, स्वतः विरुद्ध साक्ष न देण्याबाबत संरक्षण तोंडी, कागदोपत्री या दोन्ही बाबतीमध्ये लागू आहे. बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे तुमची सिग्नेचर वगैरे देऊ शकता तुम्ही, पेशी म्हणा, ते लेखीमध्ये येत नाही. पण लेखी तुम्ही समजा पोलिसांनी तुमच्याकडे प्रश्नावली दिली, तू कुठं होता, तू किती खून केले, असं जर म्हणत असाल तुम्ही त्याला डिनाय करू शकता. समजतंय ना. तोंडानं पण नाही सांगायचं आणि कागदोपत्री पण नाही सांगायचं. समजतंय. याचा अर्थ असा नाही की तुम्ही सिग्नेचर, तुमचं हस्ताक्षर वगैरे दाखवायला नकार द्यायचा, ते तुम्हाला द्यावं लागेल. समजतंय. म्हणजे हे पॉईंट बरोबर आहे. ठीक आहे, स्वतः विरुद्ध साक्ष न देण्याबाबत संरक्षण फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्ही खटल्या नाही, दिवाणीला लागू नाही, फक्त कशाला लागू आहे, फौजदारीला लागू आहे. म्हणजे तुमचं ऑप्शन काय येणार आहे, फक्त 2 बरोबर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, 22चाच आहे. खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. 2011 साली 97व्या घटना दुरुस्तीने सहकारी संस्था हा विषय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला. बरोबर आहे. अनुच्छेद 1C मध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आला. बरोबर आहे. संस्था आणि संघटना स्थापन करणे. भारतात सहकारी संस्थांवर पहिला कायदा लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीत करण्यात आला. हे पण बरोबर आहे. ठीक आहे, हा थोडा ऐतिहासिक क्वेश्चन्स आहे, पण आता याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी राम भरोसे कराव्या लागतात. तुम्ही इतिहासामध्ये हे गोष्टी कव्हर होतात, तुम्हाला इकडे ह्या लागू करायचे. म्हणजे हे काय झालं, तुम्हाला इंटरडिसिप्लिनरी अप्रोचचा हा एक ऑप्शन तिथं आलेला आहे. ठीक आहे, शोषणाविरुद्धचा हक्क, त्या संदर्भात खालील कोणती विधाने बरोबर आहेत. 2021 मानवी तस्करी आणि वेठबिगारीस प्रतिबंध, बरोबर आहे. कोणत्या धर्माला, आता धर्म म्हणजे काय, 25 ते 28 आलं, शोषणाचा हक्क नाही आला. अल्पसंख्याक काय आला, 29 ते 30 आला. कायद्यापुढे समानता कशात आलं, कलम 14 मध्ये आलं. 13, 14 म्हणजे आपण जे म्हणतो 14 ते 18 मध्ये. तुमचं किती सोपा प्रश्न आहे बघा तुम्ही. आता उत्तर काय तुमचं 1. म्हणजे असे सोपे प्रश्न पण येतात. राज्याकडून चालविल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा किंवा यापैकी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारणार जाणार नाही. बरोबर आहे का, तर बरोबर आहे. ही तरतूद कोणत्या घटना दुरुस्ती कोणत्या अनुच्छेदात म्हणजेच कलमामध्ये दिलेली आहे, तर कलम आहे 29. ठीक आहे, हे किती सोपे प्रश्न आहेत बघा. मूलभूत हक्क, आपण एकदम विद्यार्थ्यांना मूलभूत हक्क लवकर समजत नाहीत. ठीक आहे, आणि समजले तर ते परीक्षेमध्ये गोल करता येत नाही. त्यासाठी आता एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, जेवढं मी सांगितलेलं आहे तेवढं तुम्हीच पहिले करा. हे झाल्यानंतर तुम्ही एक्स्ट्रा करू शकता, जेणेकरून काय होईल,
प्रिसाईज तुमचा अभ्यास होईल आणि कन्फ्युजन कमी होईल. ओके. 19चा क्वेश्चन काय बघा. खालील तरतुदीचा विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 म्हणजे कलम 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याची योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. तर आता एक लक्षात घ्या, कायद्याची योग्य पद्धत म्हणजे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. ठीक आहे. पण आपलं कलम 21 काय सांगतं? प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. काय सांगतं? प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ म्हणजे कायद्याने प्रस्थापित किंवा स्थापित पद्धती. म्हणजे पहिला पॉइंट आता एक लक्षात घ्या, मेनका गांधी खटल्यामध्ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आपल्या सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. पण संविधानामध्ये काय? कायद्याने प्रस्थापित पद्धती जी आपण जपानकडून घेतलेली आहे. समजतंय का? म्हणजे पहिलं विधान तुमचं काय झालेलं आहे? चुकीचं झालेलं आहे. आपल्याला कोणतं विधान आता पुढं काय म्हणते बरोबर नाही हे बघून घेऊ आपण. आता हे तर चुकीचं आहे. भारतीय राज्यघटनेच्या 20(2) म्हणजे काय? दुहेरी शिक्षा. एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवला जाणार नाही आणि एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. हे बरोबर आहे. 20(2) त्याला आपण काय म्हणतो? डबल जिओपार्डी. दुहेरी शिक्षा नाही. कलम 20(1) काय म्हणतो? नो रेट्रोस्पेक्टिव्ह लॉ. आणि 20(3) काय सांगतं? नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. ठीक आहे. स्वतःविरुद्ध साक्षीदार. आता मागे चालतं ना क्वेश्चन, आताच पाहिला आपण. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. हा पण पॉइंट बरोबर आहे. तर ऑप्शन काय सांगते? वरीलपैकी कोणती विधान बरोबर नाही? तर आपलं ब बरोबर आहे, क बरोबर आहे, अ चुकीचं आहे. तर ऑप्शन काय आहे तुमचं? अ. ठीक आहे. 22 अंतर्गत काही गोष्टींचा अपवाद वगळता प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाऊ शकतं? तर हे आहे 3 महिने. समजतंय? मॅक्झिमम 3 महिन्याच्या वर जर तुम्हाला ठेवायचं असेल तर हायकोर्टच्या न्यायाधीशांच्या मंडळाने तसं सर्टिफाय केलं पाहिजे. ठीक आहे. 44व्या घटना दुरुस्तीनं कालावधी कमी करण्यात आला होता 2 महिने, पण तो अंमलात आलेला आहे. समजते का पॉइंट? म्हणजे तुमचं उत्तर काय आलं पाहिजे? फक्त 3 महिने आलं पाहिजे. ओके. भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेल्या घटनात्मक संरक्षणाच्या हक्काच्या खाली कोणत्या तरतुदी आहेत? अचूक उत्तराचा योग्य तो संकेत निवडा. 2013. घटनात्मक संरक्षण. ठीक आहे. संविधानाने तुम्हाला संरक्षण दिले ते. मूलभूत हक्काची अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरिक न्यायालयात दाद मागू शकतात. हो. 32 नुसार सुप्रीम कोर्टात आणि 226 नुसार हायकोर्टात. ठीक आहे. मूलभूत हक्काची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालय परमादेश काढू शकतं की 32 मध्ये मॅन्डॅमस. ठीक आहे. 2/3 बहुमताने जे संपूर्ण सभासंख्येचे अर्धवेळ असेल घटनात्मक संरक्षणाचा हक्क निलंबित करू शकतं. आता एक तुम्ही लक्षात घ्या, हा जो पॉइंट आहे सी, ते एक लक्षात घ्या. कलम 32 घटनात्मक उपाययोजनेचा हक्क आहे. हा बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे. त्याच्यामुळं तो सस्पेंड किंवा निलंबित करता येत नाही किंवा हिरावून घेता येत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. म्हणजे तुमचा जो थर्ड पॉइंट आहे तो काय झाला? चुकीचा झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांना धक्का न पोहोचता इतर न्यायालयाने हक्काचा अंमलबजावणीचा अधिकार संसद देऊ शकते. हो, देऊ शकतो. 226 नुसार हायकोर्टला. ठीक आहे. तर ए बी डी हे तुमचं काय झाले? योग्य उत्तर झाले. फक्त चुकीचं उत्तर काय तुमचं? सी. का? तर एक लक्षात घ्या, घटनात्मक संरक्षण म्हणजे मेनली 32 पकडा किंवा 226 पकडा, जे या डी नाही येतं. तर हे हिरावून घेता येत नाही. विशेष बहुमतानं नाही, कोणत्याच बहुमतानं नाही किंवा घटना दुरुस्तीनं नाही. हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्या. बघा, संपले. ठीक आहे. म्हणजे मूलभूत हक्क जे आपल्याला सगळ्यात, मला तर वाटतं मूलभूत हक्क सगळ्यात अवघड टॉपिक आहे आणि इज अ फिलॉसॉफी ऑफ कॉन्स्टिट्यूशन. हे तुम्हाला यायलाच पाहिजे. पण PIQच्या बेसवर जर आपण बघितलं तर फक्त कलम तुम्ही जर व्यवस्थित केले, पण कलम कसे करायचे तुम्हाला? सब क्लॉज बाय क्लॉज करायचे. पहिल्या फेरीमध्ये तुम्ही ढोबळमानाने करू शकता, पण नंतरच्या फेरीमध्ये तुम्हाला सब क्लॉज करायचेच आहे. समजतंय? ठीक आहे. तर थँक्यू.
आणि सर्वांना सर्व काळ शुभेच्छा. ठीक आहे. तुम्ही आम्हाला ते मोर अपडेटसाठी टेलिग्राम जॉईन करू शकता, मंथन IAS. ठीक आहे. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. थांबूया आपण इथे. जय हिंद.